दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी करत असून नाशिकमधील हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणीत शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट हे तिथीने शिवजयंती साजरी करणार आहेत. विशेष म्हणजे हिंदू एकता आंदोलन पक्ष नेहमी हिंदुत्वासाठी समर्पित असून सर्व देशभक्ती कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच सर्व सण उत्सव हे साजरा करत असतात. त्यात शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसेच पारंपरिक मार्ग वाकडी बारव येथून हिंदू एकता भव्य दिव्य मिरवणूक साधू संतांच्या साक्षीने आणि महापौरांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता काढणार आहे. यातच यंदा शिवरायांची 12 फुटी अश्वारूढ मूर्ती ही विशेष आकर्षण असणार आहे. तसेच शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक द्वारका येथे सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून यासोबतच आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे. यावर्षी मंडळाचे प्रेरणास्थान रामसिंग भाऊ बावरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शिवम श्याम पवार बावरी यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच प्रसाद बावरी विशेष कार्यकारी अधिकारी, किरण सिंग पवार मिरवणूक प्रमुख, श्यामभाऊ पवार, अतुल रणसिंगे, उमेश पाटील, रमेश कुमावत, अनिल जाधव, विजय पवार, स्वप्नील काठवते, देवा पवार, जीवा पवार, प्रतीक कसबे, भारत सदभैया आदींची निवड करण्यात आली आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक परिश्रम घेत आहेत. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकाद्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.